प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाया चॅनलमध्ये सर्वांचं प्रियजन स्वागत असो. प्लीज येशूदाया चॅनल हा चॅनल सर्वांनी लाईक सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना देवाचं वचन देवाचा संदेश सांगितला जाईल आणि प्रियजनांना देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांना एक देवाचा सुंदरसा म्हणणं मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना देखील करेल. आपण वचनाकडे जाऊ. परमेश्वराचं वचन सांगतं प्रियजनांनो, नीतिसूत्र याचा 8वा अध्याय आणि त्यातलं नीतिसूत्र याचा 8वा अध्याय आणि त्यातलं 21 वचन. मजवर प्रीती करणारा मी संपत्ती प्राप्त करून देतो व त्याचे भंडारे भरतील. परमेश्वराने सत्कर्माचे आरंभी व त्याची आपली प्राचीन कृत्य पाहिली आहे व ती कृत्य असे मला धरले केले आहे आणि अनादिकालापासून प्रारंभापासून पृथ्वीवर व माझी स्थापना झाली आहे. जलाशय नव्हे तर पाण्याने भरलेले झरे नव्हे तर तेव्हा मी जन्म पावलो. जो परमेश्वरावर प्रियजनांनो काय करतो, प्रीती करतो, त्याला काय भेटतं, संपत्ती भेटते. म्हणजे परमेश्वरावर प्रीती करणं किती जरूरचं आहे. तुम्ही प्रार्थना करताय म्हणजे देवाला प्रीती केल्यासारखं. तुम्ही देवाचं वचन पाळता, देवावर प्रीती केल्यासारखं. तुम्ही देवाच्या चर्चला येता, प्रार्थनेला येता, हे देवावर प्रीती केल्यासारखं. तुम्ही देवाचं वचन वाचता, देवाला प्रीती केल्यासारखं. देवाच्या नावाने उपास धरता, येशूच्या नावात, हे देवावर प्रीती केल्यासारखं आहे. म्हणजे प्रीती ज्यावेळेस करता तर त्यावेळेस परमेश्वर सांगतो, मी तुमची संपत्तीने आणि आशीर्वादाने भंडारे भरेन. तुम्हाला कधीही कोणत्या गोष्टीची कधी कमी राहणार नाही. म्हणून देवावर प्रीती करणं गरजेचं आहे. आणि प्रीती ही आपल्यातून आणि तुमच्यातून असते. प्रीती काय आहे? प्रीती म्हणजे देवावर विश्वास ठेवणं. प्रीती म्हणजे काय? आपल्याला देवाला प्रथम स्थान देणं. प्रीती म्हणजे काय? चर्चला जाणं, देवाच्या वचनाप्रमाणेच वाचणं. प्रीती म्हणजे काय? देवाचा उपास धरणं. प्रीती म्हणजे काय? सर्व गोष्टीला देवाला धन्यवाद देऊन प्रार्थना करणं. ही ज्यावेळेस तुम्ही प्रीती करता प्रियजनांनो, त्यावेळेस देव तुमच्या जीवनात कार्य करेल. कारण की तो युगानुयुग एकसारखा आहे, तो कधीही बदलत नाही. ज्या व्यक्तीने ज्या वेळेस देवाला प्रथम स्थान दिलं, देवाने त्याच्या जीवनात महान आणि मोठं मोठं मिरेकल केलं प्रियजनांनो. आज तो देव तुमच्या जीवनात देखील मिरेकल करणार. आज तो तुम्हाला देखील स्पर्श करणार आणि आज तो तुम्हाला देखील भेटणार. पण प्रथम देवावर काय करा, प्रीती करा. मी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघतात त्या प्रत्येकाला स्पर्श करणार. माझ्या जिवंत ख्रिस्ता ज्याचं दुखतंय त्याने फक्त तिथे हात ठेवा. येशू तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या वळाचा रग दुखतंय त्या जागी मी रिसीव्ह करतो. येशूची शांती, येशूचा आनंद, येशूची बरकत त्यांच्या जीवनात मी येशूच्याच नावात रिसीव्ह करतो. ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद देतो. ज्याला गाडी नाही त्याला गाडीचा आशीर्वाद देतो. ज्याला लेकर होत नाही त्याला बहिणीला तिला लेकराचा आशीर्वाद करतो. ज्याचं लग्न जमून त्याचे लग्न जमून दे येशूच्याच नावात. ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम निश्चित करतो. ज्याचा पाय दुखतो त्याचा पाय बरावा, ज्याचा हात दुखतो त्याचा हात बरावा. डोकंदुखी निघ येशूच्याच नावात. कॅन्सर निघ येशूच्याच नावात. टीबी निघ येशूच्याच नावात. HIV निघ येशू. जे लांब लांब बघतात त्यांना येशूला